जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो, मी आकाश होकर स्वागत करतो कृषी इंजिनियर आपल्या या युट्यूब चॅनलवरती। शेतकरी बांधवांनो, मी काल एक इंस्टाग्रामवरती असं टाइमपास मध्ये व्हिडिओ बघत होतो आणि एक त्याच्यामध्ये रील माझ्या समोर आली आणि त्याच्यामध्ये शक्ती कंपनीविषयी त्याने सांगितलं होतं की शक्ती कंपनी खूप एवढी चांगली नाही, खराब आहे, सर्व्हिस वगैरे चांगली देत नाही। 4 दिवस झाले मी कंपनीला कॉल करतोय, त्यांच्या कंपनीचा माणूस व्हिडिओ कॉल करतोय आणि नुसता व्हिडिओ कॉलवर बोलतोय की तुम्ही हे बटन दाबा ते बटन दाबा। 4 दिवस झाले कुठलाही त्यांच्या कंपनीचा माणूस येत नाही माझ्यापर्यंत तिथे सोल्युशन, आणि याला असा फाल्ट होते, तुम्ही पाहू शकता। आणि जो कंट्रोलर आहे तो कंट्रोलर त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट येतोय आणि कंपनीवरून तिकून काहीतरी हे दाबा ते दाबा असं सांगत आहे आणि विनाकारण जी शक्ती कंपनी आहे त्या शक्ती कंपनीची तिथे बदनामी तिथे करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। तर शेतकरी बांधवांनो, आज मी एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलोय आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी शक्ती कंपनीला तक्रार केली होती आणि तक्रार केल्यानंतर त्यांना 2 दिवसाच्या आत तेथे त्यांची जी सर्व्हिस आहे ते त्यांना सर्व्हिस भेटलेली आहे आणि तो त्यांचा पंप सुद्धा चालू करण्यात आलेला आहे। आता थेट आपण त्या शेतकऱ्यासोबत संवाद साधणार आहोत। आबा, सर्वात प्रथम तुमचं नाव आणि गाव सांगा। माझं नाव कुंडली कुरे, खरवंडी, राहणार खरवंडी, नेवासा तालुका। तुम्ही कधी तक्रार केली होती, कधी तुमचा पंप बंद पडला होता? आमचा 2 दिवसापूर्वी पंप बंद पडला होता, हा, तर मग आम्ही वर कळवलं त्यांना। कंपनीला तक्रार केली होती? हो, बर, कंपनीला तक्रार केल्यानंतर किती दिवसात तुम्हाला सर्व्हिस भेटली? आम्हाला 2 दिवसात सर्व्हिस व्यवस्थित भेटलेली आहे। बर बर, आता तुमचा पंप चालू झाला का? आमचा पंप एकदम भारी मध्ये चालू झालेला आहे। तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो, जी शक्ती सोलर जी कंपनी आहे त्या कंपनीचं सर्व्हिस देण्याचं काम चालू आहे आणि ज्या भागामध्ये सर्व्हिस अद्याप पोहोचलेली नाही ती लवकरात लवकर शेतकरी बांधवांनो त्या भागामध्ये तुमची जी सर्व्हिस आहे ते सर्व्हिस तिथे लवकरात लवकर तुम्हाला तिथे सुद्धा भेटून जाणार आहे। आणि विनाकारण एखाद्या कंपनीच्या विरोधात बदनामामध्ये व्हिडिओ बनण्याचा कोणी प्रयत्न करू नका। आणि जी शक्ती सोलर कंपनी आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने काम करण्याचा तिथे प्रयत्न करत आहे। तर शेतकरी बांधवांनो, जे सोलरला जे फॉल्ट येत असतात, जसं की ओव्हर करंट असेल, ड्राय रन करंट असेल, त्याच्यामध्ये आणखीन आउटपुट ओपन सर्किट असेल, शॉर्ट सर्किट ट्रिप असेल, असे सोलरला अनेक प्रकारचे फॉल्ट येत असतात आणि हे फॉल्ट कसे सॉल्व्ह करायचे आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहेत। खूप सारे शेतकरी बांधव काय करतात, डायरेक्ट कंपनीला कॉल करतात की आमचा जो सोलर पंप आहे तो सोलर पंप खराब झालेला आहे। तर शेतकरी बांधव तसं न करता, जे आपले काही एखादी पिन वगैरे ढिली असेल किंवा वायर वगैरे जळालेला असेल किंवा सिटिंग मध्ये काही इश्यू जर असेल तर जे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेले आहे ते आपल्या चॅनलवरती जाऊन तिथे बघू शकता, जेणेकरून तुम्हाला काहीतरी थोडीशी होईना मदत तिथे भेटणार आहे। आणि जर आपले व्हिडिओ बघून जर तुम्हाला त्या सोलर पंप चालू जर नाही झाला तर तुम्ही तिथे कंपनीला तक्रार करू शकता। भेटूया एका अशाच पूर्ण व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।